नमस्कार मैत्रिणींनो, खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी चेहऱ्यासाठी तुम्हाला खूप मस्त अशी किचनमधल्या साहित्यामध्ये क्रीम कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो. आणि अगदी शून्य पैशामध्ये ह्या गोष्टी आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहेत मैत्रिणींनो. तर आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी, अगदी गोरापान दिसण्यासाठी ना मैत्रिणींनो, आपण पार्लरमध्ये जाऊन महागडे प्रोडक्ट चेहऱ्याला लावून घेतो, ट्रीटमेंट करतो, परंतु आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट आपल्या चेहऱ्याला दिसत नाही. उलट म्हणजे कधी-कधी काय होतं माहिती, केमिकलच्या रिॲक्शन होतात आपल्या चेहऱ्याला, कधी-कधी दिसायला लागतात, नंतर दिसतात त्या भरपूर अशा, आणि काळेपणा पण येतो नंतर. आपण पार्लरपेक्षाही छान रिझल्ट देणारा घरगुती उपाय आपण आज करणार आहोत. तर पटकन आपण व्हिडिओला चला आपण सुरुवात करूया मैत्रिणींनो. तर मी इथे तांदूळ घेतलेला आहे मैत्रिणींनो. तांदूळ कोणता घ्यायचा आहे? रेशनिंगचा तांदूळ घ्यायचा आहे मैत्रिणींनो. तर ह्या ट्रीटमेंटसाठी, चेहऱ्याला लावण्यासाठी आपण फक्त रेशनिंगचा तांदूळ वापरणार आहोत. प्रत्येकाकडे अवेलेबल असतील, नसतील तर दुकानमधून आपल्याला मिळतात. दुकानमधून आपल्याला पाव किलो घेऊन यायचा आहे मैत्रिणींनो. याला पॉलिश वगैरे नसतं, केमिकल नसतं, अगदी नैसर्गिक असा हा तांदूळ असतो मैत्रिणींनो. म्हणून आपल्याला या तांदळाचा वापर करायचा आहे. तांदूळ छान असा कपड्याने चोळून घ्यायचा, म्हणजे त्याला पावडर वगैरे असते रेशनिंगच्या तांदळाला, आणि खूप मस्त असा रिझल्ट आपल्या चेहऱ्याला देतो मैत्रिणींनो. तुम्ही ही जर एकदा ही क्रीम तुम्ही बनवून बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची, आणि तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही दिवसातून 2दाही लावली तरी काही फरक पडणार नाही, कारण याचे केमिकल इफेक्ट काहीच नाही. याच्यामध्ये केमिकलचा आपण बिलकुल वापर करत नाही मैत्रिणींनो. खूप अशा गोष्टी आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहेत आणि त्या आपण चेहऱ्यासाठी लावू शकतो. तर तांदूळ दळून घ्यायचा आहे. समजा तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल ना मैत्रिणींनो, मिक्सरला आपल्याला हवं तेवढे तांदूळ फिरून घ्या. जरासं जाडसर ठेवायचं आहे, खूप अशी बारीक नाही वाटायची पेस्ट. आणि माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं, रेशनिंगचे तांदूळ मी दळून आणलेले, भाकऱ्यांसाठी वापरते. तर मी ते 1.5 चमचा पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकल्यानंतर इथे मी कच्च्या दुधाचा वापर करत आहे. दूध तापवलेलं नाही आहे. तुमच्याकडे समजा कच्चं दूध नसेल तर तुम्ही तापवलेलं दूध वापरत असाल तर एकदम थंड करून घ्या, नॉर्मल टेम्परेचरला घ्यायचं आहे दूध. तर दूध इथे आपल्याला थोडंसं जास्त लागतं, कारण तांदळाचं पीठ आहे. तांदळाच्या पिठामध्ये आपण पाणी टाकतो, काही टाकतो, जास्त शोषलं जातं. तर इथे आपल्याला दुधाचा जवळजवळ मी 6 ते 7 चमचे दूध घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तांदळाच्या पिठाला दूध किंवा पाणी जास्त लागतं. मस्त अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची मैत्रिणींनो. खूप छान हा रिझल्ट चेहऱ्याला देतो. तुम्ही एकदा करा आणि लावून बघा चेहऱ्याला. आपले हे घरगुती उपाय हे स्किनसाठी खूप मस्त आहेत मैत्रिणींनो, पण आपण करत नाही, वेळ काढत नाही आणि करत पण नाही. आपण पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये आपण खर्च करायला ते आपल्याला बरे वाटतात, पण आपण चेहऱ्यासाठी घरच्या घरी खूप किचनमध्ये अशा गोष्टी आहेत, ते तुम्ही चेहऱ्याला लावू शकता आणि तुमचा चेहरा क्लीन, डागरहित, काळं वांगं सगळं या चेहऱ्याने जातं. तुमच्या चेहऱ्यावरती फोडा येत असेल तर चेहरा त्या पण जाणार आणि चेहरा एकदम प्लेन होतो मैत्रिणींनो. मी बिलकुल पार्लरमध्ये जात नाही. मी घरातच सगळ्या गोष्टी ज्या घरामध्ये आहेत त्याचाच मी वापर करते. नुसतं कच्च्या दुधाने पण तुमच्या चेहऱ्याला फेशियलचा, म्हणजे जे फेशियल असतं ना, त्याप्रमाणे ग्लो येतो. तुम्ही फक्त 8 दिवस कच्चं दूध सकाळ संध्याकाळ लावून बघा. कापसाचा गोळा घ्यायचा आणि त्याने आपल्याला चेहऱ्याला लावायचा आहे. त्याने पण खूप छान असा चेहऱ्याला ग्लो येतो. तर आता इथे पेस्ट आपण ज्याप्रमाणे चेहऱ्याला बनवतो त्याचप्रमाणे, पॅक बनवतो त्याप्रमाणे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि चेहऱ्याला व्यवस्थित प्लेन अशी व्यवस्थित सगळी लावून घ्यायची आहे. माझा चेहरा जरा मोठा आहे मैत्रिणींनो, तर मी पूर्ण चेहऱ्याला असा लावून घेते पॅक. अगदी डोळ्यांच्या खाली तुम्ही बघू शकता, माझ्या डोळ्यांच्या खाली बिलकुलही काळं पण नाही आहे आणि चेहऱ्याच्या वरतीही काळं नाही आहे. मी घरगुतीच पॅक वापरते, बिलकुल पार्लरमध्ये जात नाही. चेहऱ्यासाठी तर मी बिलकुल काहीच करत नाही, कारण माझा चेहरा म्हणजे माझी स्किन एकदम सेन्सिटिव्ह आहे, पातळ स्किन आहे माझ्या चेहऱ्यावर. लगेच म्हणजे काहीच सहन होत नाही मला पार्लरचं. मला साधी पावडर पण सहन होत नाही चेहऱ्याला. त्याच्यामुळे मी असे घरगुतीच उपाय करते आणि माझा म्हणजे जी स्किन आहे ती नॉर्मल ठेवते. तर आता पूर्ण चेहऱ्याला माझं लावून झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित असं डोळ्याच्या वरती, डोळ्याच्या साईडने आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. तुम्ही हातालाही पूर्ण बॉडीला लावू शकता मैत्रिणींनो. आपण जेव्हा आंघोळीला जाणार तेव्हा 5 मिनटासाठी अगोदर लावून ठेवायचं. तुमचे हात काळपट पडलेले असतील, हातांनाही तुम्ही लावू शकता.
आता हा पूर्ण चेहऱ्याला पॅक माझा लावून झालेला आहे. आता आपल्याला हा 10 मिनटासाठी ठेवायचा मैत्रिणी. आपण जेव्हा कोणताही चेहऱ्याला पॅक लावतो पूर्ण सुकून द्यायचा नाही मैत्रिणी. थोडासा ना ओलसर ठेवायचा, त्याने आपली स्किन पण जराशी चांगली राहते, खराब होत नाही. नाहीतर एकदम सुकवलं ना तर ड्राय स्किन होते. तर इथे तुम्ही बघू शकता मी जरासा ओलसर ठेवलेला आहे. आता मी पॅक धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते. थोडंसं ना आपण ज्याप्रमाणे चेहऱ्याला मसाज करतो त्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला चेहरा मस्त असा स्क्रब जसं करतो त्याप्रमाणे होतो. इथे तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, मस्त असा पांढरा दूध वापरलेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये कोरफड पण वापरू शकता. पण कोरफड माझ्या चेहऱ्याला बिलकुल चालत नाही, लगेच फोड्या येतात, म्हणून मी कोरफड जास्त वापरत नाही चेहऱ्यासाठी. आणि मी हळद आणि दूध वापरते आणि नाहीतर नॉर्मल पाण्याचा पॅकमध्ये वापर करते मी. तर इथे बघू शकता माझी स्किन एकदम सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे मी जे घरगुती किचनमध्ये जे सगळ्या गोष्टी त्याचाच मी जास्त वापर करू शकते. तुम्ही हाताला लावू शकता. आता बघू शकता चेहरा एकदम मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ? लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.